आजपासून इयत्ता 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। आज 11 ते 2 या वेळेत मराठीचा पहिला पेपर होत असून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या 4 जिल्ह्यांच्या नाशिक विभागात तब्बल 2,02,627 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून हे विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत। त्यानुसार विभागातील 486 परीक्षा केंद्रांमध्ये आज परीक्षा पार पडत आहेत। 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान ही परीक्षा चालणार असून आजपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे। इयत्ता 10वीची आज परीक्षा सुरू होत आहे। 21 फेब्रुवारी पहिला पेपर मराठीचा असून या परीक्षेसाठी केंद्र क्रमांक 10-22 या केंद्रामध्ये कॉपीमुक्त अभियानासाठी आम्ही सर्व शिक्षक, महिला शिक्षिका कटिबद्ध असून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या केंद्रावर घडणार नाही। शासनाने जे काही नियम घालून दिले त्या सर्व नियमांचं काटेकोरपणे या ठिकाणी पालन केलं जाईल। त्याच्यातला एक भाग म्हणजे शिक्षा सूचीचं वाचन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली की कुठल्याही प्रकारचं कॉपी या ठिकाणी केली जाणार नाही। मी निर्बंध अशा वातावरणामध्ये परीक्षा देण्यासाठी सक्षम आहोत अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचं वातावरण निर्मिती करण्यात आली आणि परीक्षा ही कॉपीमुक्त अभियान वातावरणात कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध आहोत। या परीक्षेसाठी शहरातील सर्वच परीक्षा केंद्र सज्ज झाले असून परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी देखील करण्यात आली आहे। NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।